सदस्य आमच्याशी बोलतो ही भावना त्या ठिकाणी आमची तुमच्या बरोबर होती। ज्यावेळेस आपण वर्षा बांगला सोडला, ज्या माणसाचा राजकारणाशी तीळ मात्र संबंध नाही, अशा सर्वसामान्य माझ्या माता भगिनीच्या डोळ्यामध्ये सुद्धा साहेब अश्रू होते, आसू होती। आणि त्या आसवाची किंमत ही जनता त्या ठिकाणी जेव्हा कधी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संधी मिळेल त्यावेळेस त्या आसवाची किंमत ही जनता मोजल्याशिवाय राहणार नाही। की मोदी होते पण साहेब मला त्यांना आठवण करून द्यायचे की या ठिकाणी नरहिरेताई खासदार होत्या, या ठिकाणी शिवाजी बापू कांबळे खासदार होते, त्यावेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झालेला नव्हता। आज या ठिकाणी आम्ही काम करत असताना आपण बघितलंय साहेब, कोरोनाचा कालावधी आम्ही बघितलाय। त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये जेव्हा आपण फेसबुकला येत होतात, जनतेशी संवाद साधत होतात, तेव्हा कोण मुख्यमंत्री आम्हाला बोलतोय असं कधीच वाटलं नाही साहेब। आमच्या कुटुंबातला एक सदस्य आमच्याशी बोलतो ही भावना त्या ठिकाणी आमची तुमच्या बरोबर होती। ज्यावेळेस आपण वर्षा बांगला सोडला, तो वर्षा बांगला सोडत असताना ज्या माणसाचा राजकारणाशी तीळ मात्र संबंध नाही, अशा सर्वसामान्य माझ्या माता भगिनीच्या डोळ्यामध्ये सुद्धा साहेब अश्रू होते, आसू होती। आणि त्या आसवाची किंमत ही जनता त्या ठिकाणी जेव्हा कधी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संधी मिळेल त्यावेळेस त्या आसवाची किंमत ही जनता मोजल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी आवर्जून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो। आणि आपल्याला साहेब एवढंच सांगतो की मागच्या वेळेस आम्हाला नेहमी त्या ठिकाणी बोललं जातंय की मोदी होते पण साहेब मला त्यांना आठवण करून द्यायचे की या ठिकाणी नरहिरेताई खासदार होत्या, या ठिकाणी शिवाजी बापू कांबळे खासदार होते, त्यावेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झालेला नव्हता। त्यावेळेस सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारा शिवसैनिक त्या ठिकाणी होता आणि सलग 3 वेळेस खासदार मोदींचा राजकारणात प्रवेश नसताना त्या ठिकाणी निवडून द्यायचं काम इथल्या सामान्य शिवसैनिकांनी केलंय। आणि आपल्याला एवढंच सांगतो साहेब, येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा मी मागच्या वेळेस 1,27,000 मतांना त्या ठिकाणी निवडून आलो होतो। आपल्याला खात्रीनं सांगतो साहेब की 1,27,000 पेक्षा 1 मत तरी आगाऊ घेईन। त्याच वेळेस त्या ठिकाणी बाळासाहेबाचा शिवसैनिक आणि आपला शिवसैनिक म्हणून सांगेन, एवढंच मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो।